व्हेरी सिंपल. हे पूर्ण प्री वेट कॉन्क्रीट दिसतंय, प्री वेटिंग. हे 191 इज द मिलीवोल्ट, 517 इज द मिलीवोल्ट. आता इकडे कॅन यू सी द कनेक्शन? हे सिंपल प्रॉंगने त्याला कनेक्ट केलंय. फक्त हा रिबार पूर्णपणे साफ केलाय बघा. इथे खाली करोजन दिसतंय बघा थोडं थोडं. सो दिस पोर्शन इज फुल्ली क्लीन्ड ऑफ करोजन सो दॅट वी कॅन गेट अ कम्प्लीट कॉन्टॅक्ट. दॅट्स ऑल. आणि हे जे आहे ह्याने संपूर्ण एरियावरती रिडिंग्स घेत जायची तुम्ही, ॲरे किंवा विचेवर वे यू वॉन्ट. इट्स अ व्हेरी सिम्पल, रादर very simple test procedure, but it also has limited uses. It doesn't have extensive use. The interpretation. Moisture meter जो आहे, it measures the electric resistance of concrete or any other material between two probes. हे आपल्याला आपण आत्ता बघितलं ना की हाफसेलमध्ये आपण कॉन्क्रीट प्रीवेट का करतोय? बिकॉज वी वॉन्ट इट टू बी अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इज दॅट क्लिअर? जर कॉन्क्रीटचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जितका जास्त असेल तितकं त्याच्यामधलं मॉइश्चर कमी असेल. इज इट क्लिअर? सिम्पल लॉजिकल. सो दिस इन्स्ट्रुमेंट वर्क्स ऑन दॅट प्रिन्सिपल ऑफ the resistance probe method involves measuring the electrical resistance of a material which decreases as the moisture content increases. It consists of two closely spaced probes. हे दोन, हा एक प्रोब आणि हा एक प्रोब. आणि त्याच्यावरती हा ॲक्च्युली रिडिंग घेतोय. म्हणजे हे बघा, इज शोइंग रिडिंग ऑन ब्रिकवर्क ऑल्सो, ब्रिक ऑल्सो, वूड ऑल्सो, कॉन्क्रीट ऑल्सो. दिस कॅन गिव्ह यू रिडिंग्स ऑन डिफरंट. बरं, आता मला एक विचारतो प्रश्न की समजा आपण फिश टँकवरती रिडिंग घेतलं, फिश टँकवरती, तर काय रिडिंग येईल? इट इज मेजरिंग द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स बिटवीन द टू प्रोब्स. व्हॉट इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ ग्लास? विल बी 100%. त्यामुळे ह्युमिडिटी विल बी 0. बरोबर आहे? पण फिश टँकच्या मागे ह्युमिडिटी किती आहे? 100%. त्या 6 mm, 8 mm, 10 mm काचेच्या मागे 100% ह्युमिडिटी आहे. म्हणजे दिस इज द लिमिटेशन ऑफ द इक्विपमेंट. हे कळलं? इट इज जस्ट मेजरिंग द ह्युमिडिटी ऑन द सरफेस. ग्लेज्ड टाईलवरती जर आपण ते लावलं आणि त्याच्या मागे लिकेज असलं भरपूर, तरी ते आपल्याला दाखवतं की 0 ह्युमिडिटी, कारण ग्लेज टाईलवरती ह्युमिडिटी नाही आहे. मग लोक काय करतात, त्याच्या जॉईंटवरती लावतात. बट स्टील इट इज ग्रॉसली इनॅक्युरेट. सो हे इन्स्ट्रुमेंटसुद्धा आय वोंट से दिस इज व्हेरी ॲक्युरेट. दिस हॅज लिमिटेशन्स. नेक्स्ट इज केमिकल ॲनालिसिस. आता केमिकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला हे आहे का केमिकल ॲनालिसिस? नाही, मूवी नाही आहे, व्हिडिओ नाही आहे. केमिकल ॲनालिसिस इज नॉट अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, बट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट प्रोसिजर which we have to follow in the laboratory. आता केमिस्ट्रीचा आणि आपला संबंध नसतो, त्यामुळे दिस टेस्ट मस्ट बी प्रिपेअर्ड बाय अ केमिस्ट. इंजिनियर्स, आय वोंट से दे आर नॉट कॉम्पिटंट, बट द केमिस्ट्स आर बेटर कॉम्पिटंट टू परफॉर्म द टेस्ट. इज दिस क्लिअर? त्यामुळे आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे केमिकल डिपार्टमेंट असेल, त्यांच्या केमिस्ट्रीची जी लॅबोरेटरी असेल, त्यांना आपण ह्या टेस्ट प्रोसिजर करायला सांगू शकतो. रादर दॅन वी स्टार्टिंग अवर ओन केमिकल लॅबोरेटरी. दिस इज वॉट. म्हणजे आमच्या लॅबोरेटरीमध्ये जिथे जिथे केमिकल टेस्टिंग होतं तिथे तिथे केमिस्ट हा लागतोच आणि असतोच. केमिकल ॲनालिसिस सॅम्पलिंग शॅल बी ॲडिक्वेट फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेट्स अँड रेन्फोर्समेंट स्टील. केमिकल ॲनालिसिसला सॅम्पल किती लागतं माहिती आहे? 2 ग्रॅम 5 ग्रॅम सॅम्पल लागतं. म्हणजे तुम्ही जर एक छोटासा एवढा कॉन्क्रीटचा तुकडा नेलात, इट्स मोर दॅन सफिशियंट. फक्त त्या तुकड्यामध्ये करोजनचे भाग नाही आहेत ना आतमध्ये, किंवा त्या तुकड्यामध्ये
तिकडेच प्रचंड प्रमाणात हे नाही आहे ना, कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या प्रकारचं कॉन्टॅमिनंट्स किंवा ट्रॅप्ड दुसरा काही मटेरियल नाही आहे ना. पर्पज काय हे म्हणण्याचा, द सॅम्पल हॅज टू बी अ ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. क्लिअर? Experienced concrete analyst should be employed. This is a very highly difficult test. आपल्याला हे करणं खरंच कठीण आहे, आणि कठीण आहे म्हणजे बिकॉज वी आर नॉट ट्रेंड इन इट. केमिस्ट्स कॅन बेटर डू इट. सो ग्रॅव्हिमेट्रिक मेथडने केमिकल ॲनालिसिस केलं जातं. हल्ली देर आर इक्विपमेंट्स ऑल्सो विच डू इट ऑटोमॅटिकली, but gravimetric method ne karna is a simple process. At least 4 to 5 samples are recommended for volumes up to 10 cubic meter of concrete. Why 4 to 5 samples? To bring in more, to reduce the inaccuracy or to reduce the level of error. हे कळतंय? एकाच लोकेशनचं सॅम्पल आपण नेलं तर त्याच्यातनं 4 ते 5 सॅम्पल करा आणि मग त्यातनं हे करा. केमिकल हां सॉरी नाही, कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू यायला 30 रिडिंग घ्यायला लागतील मिनिमम. स्टँडर्ड डेव्हिएशन घ्यायला मिनिमम 30 रिडिंग्स लागतात. हां करेक्ट. तुम्ही 5च्या ऐवजी 15 सॅम्पल घेतलीत तर इनॅक्युरसी लेवल कमी कमी होत जाईल. दुसरी काय होतं माहिती आहे, यू कॅन डू समथिंग very interesting and very different. या कॉलम मध्ये आपण एक कोर काढलं, हे कोर असं आलं बाहेर. या कोरच्या आपण टॉपच्या 5 mm चा एक स्लाइस काढू शकतो. 5 mm 5 mm to 10 mm चा एक कोर काढू शकतो. कोर नाही, स्लाइस काढू शकतो. 10 mm to 15 mm ची एक स्लाइस काढू शकतो. आणि वी कॅन डू केमिकल ॲनालिसिस ऑफ दिस 3, 4, 5. सो वी कॅन नो द ग्रेडेशन ऑफ केमिकल अटॅक, म्हणजे टू व्हॉट डेप्थ द केमिकल. आपण काय हे करतो, क्लोराइड्स, सल्फेट्स आणि pH प्रिडॉमिनंटली या 3 टेस्ट करतो आपण. तर या प्रत्येक सॅम्पलचं जर आपण केलं तर आपल्याला हे कळू शकतं की बाहेरून जे क्लोराइड आयन इनग्रेस होत आहे, हे कोर आपण काढलं बाहेर. हे कळतंय ना? इज दिस क्लिअर? सो यू कॅन नो. कारण गंमत कशी आहे की तुम्ही सगळं हे सॅम्पल एकत्र केलं आणि क्लोराइडचं तुम्ही काढलं, तर तुम्हाला कळलं की क्लोराइड्स आर व्हेरी हाय, तर यू विल नॉट नो वेदर द क्लोराइड्स आर बिकॉज ऑफ द इंटरनल प्रॉब्लेम्स ऑफ कॉन्क्रीट और दे आर एंटरिंग फ्रॉम आउटसाइड. इंटरनल प्रॉब्लेम्स ऑफ कॉन्क्रीट म्हणजे काय? ओरिजिनल मटेरियल जे कॉन्क्रीटचं वापरलं गेलं त्याच्यात क्लोराइड्स असतील. सँड वापरली ती खाडीतली सँड होती, न धुता वापरली गेली. पाणी वापरलं गेलं ते बोरिंगचं पाणी होतं आणि त्याच्यामध्ये क्षार होते खूप, त्याच्यात क्लोराइड्स होते. किंवा एनी अदर मटेरियल इज इंट्रोड्युसिंग क्लोराइड्स इन टू इट. तर त्या केसमध्ये तुम्हाला, ह्या केसमध्ये काय होईल, इफ इट इज फ्रॉम एक्सटर्नल सोर्स देन 1 नंबरच्या सॅम्पलमध्ये तुम्हाला हायेस्ट क्लोराइड्स मिळतील, 2 नंबरच्या सॅम्पलमध्ये मीडियम क्लोराइड्स मिळतील, 3 नंबरच्या सॅम्पलमध्ये लो क्लोराइड्स मिळतील. कळतंय तुम्हाला? बाहेरून क्लोराइड आत जात असेल तर. इज दिस क्लिअर? This is very important, because otherwise you will not know whether the chlorides are due to the inherent material or the chlorides are entering from outside. Similarly for pH also, similarly sulfates or any other matter. Is this clear? So chemical analysis can give you a lot of insight of what is happening within concrete. आता आपण gross test वरनं we are going to fine or more refined tests. Chlorides and sulfates contents are estimated. Aggregate cement ratio also can be estimated provided the cement is OPC. म्हणजे there is a ASTM C1048, त्याचा एक कुठला तरी पार्ट आपण जर बघितला
तर त्याला ॲग्रिगेट सिमेंट रेशोसुद्धा काढता येतो. पण त्याला मला असं रफली आठवतं आहे की दे से दॅट द कॅल्शियम ऑक्साईड पर्सेंटेज इज 61% ऑर समथिंग. दॅट्स अ ॲझम्पशन. आता नवीन PPC सिमेंट्समध्ये द कॅल्शियम ऑक्साईड पर्सेंटेज इज नॉट. सो त्यामुळे OPC सिमेंट करता ही टेस्ट वापरली जाते, PPC सिमेंट करता ही टेस्ट करता येत नाही. वी आर गोइंग फॉर पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन. आता पेट्रोग्राफिक म्हणजे इट इज अ मायक्रोस्कोपिक इन्स्पेक्शन ऑफ कॉन्क्रीट. पेट्रा म्हणजे ग्रीक लँग्वेजमध्ये दगड. त्यामुळे पेट्रोग्राफी हे पहिल्यांदा आपल्याला जिओलॉजीमध्ये शिकवलं जातं. आपण सगळ्यांनीच पेट्रोग्राफी हे पाहिलं असेल, म्हणजे कदाचित मायक्रोस्कोप खाली बघितलं नसेल, पण आपल्याला माहिती आहे पेट्रोग्राफिक प्रत्येक स्टोनची सिग्नेचर वेगळी असते असं म्हणतात ना. प्रत्येक स्टोन हा मायक्रोस्कोप खाली वेगळा दिसतो. So this is a sample where we provide a 30 micron thin section of concrete or stone. 30 micron thin. 1 मायक्रॉन म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा हिस्सा. 1 मायक्रॉन इज 1,000th of 1 mm. आणि त्या 1 मायक्रॉनचे साधारणपणे 30 लेयर्स इज 30 मायक्रॉन. म्हणजे यू कॅन इमॅजिन हाऊ क्लोज इट इज. Actually the stone and concrete actually becomes transparent in this process. आणि ते जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली पाहतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आणि कॉन्क्रीट आपल्याला वेगवेगळं दिसतात. ह्याला दिस इज अ टेस्ट विच रिक्वायर्स ह्यूज, कारण दिस इज अ एम्पिरिकल टेस्ट. ह्याला थिअरी नाही, हे डोळ्याने पाहूनच आपण शिकतो. ह्याच्याकरता 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे एक्सपिरियन्स आणि दुसरं म्हणजे लायब्ररी. लायब्ररी म्हणजे काय, आता हा पांढरा शर्ट आहे, पांढरा कशावरून, कारण आपल्याला सांगितलं आहे की अशा रंगाचे दिसणारे सगळे पांढरे आहेत. आता इथे चिकार लोकांनी पांढरे घातले, त्याच्यात एखादा कमी पांढरा एखादा जास्त पांढरा आहे, बरोबर आहे. सो वाय दिस इज बिकॉज ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स. सो पेट्रोग्राफी इज बेस्ड ऑन व्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स. तर ते व्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स करणारा पेट्रोग्राफर हा ट्रेंड व्यक्तीच पाहिजे. कुठलाही माणूस उठून पेट्रोग्राफी त्याने जर ते मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याला म्हणणार अरे मेरे को तो समझ में नहीं आ रहा है. कारण ते एवढं छोटं सॅम्पल असतं, 1 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटरचं, 30 मायक्रॉनचं, आणि इट शोज यू 100 टाइम्स मॅग्निफाईड व्ह्यू. 100 टाइम्स मॅग्निफाईड व्ह्यू म्हणजे काय असतो, म्हणजे दह्यातलं बॅक्टेरिया दिसायला लागतात असं. सो तो व्ह्यू बघणं हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आहे आणि त्याला प्रचंड ट्रेनिंग लागतं. सो बट इट गिव्ज यू ह्यूज इन्साइट. इट गिव्ज यू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. इट अलाउज यू टू डू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ कॉन्क्रीट ऑर एनी अदर मटेरियल फॉर दॅट मॅटर. स्टोन आहे, यू कॅन डू इट ऑफ सिमेंट क्लिंकर. बघूयात आपण. वेल कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आहे असं दिसतं. आता हे जे दिसत आहेत ना, दीज आर सँड पार्टिकल्स. दीज आर नॉट ॲग्रिगेट पार्टिकल्स. सँड पार्टिकल एवढा आहे ना, 100 टाइम्स मॅग्निफाईड व्ह्यू आहे त्याचा तो. आणि अल्कली सिलिका रिॲक्टिव्हिटी जी असते ना त्याच्यामध्ये ही ASR रिंग अशी फॉर्म होते. एका हे सँड पार्टिकल आहे. हे सँड पार्टिकलच्या बाजूला जे एक्सपान्सिव्ह मटेरियल अल्कली रिॲक्टिव्ह sand particle, reactive silica which is in sand or which is sand reacts with the high alkalinity of the cement to form expansive material. आणि त्याने ही जी रिंग फॉर्म होते, ही रिंग हे मायक्रोस्कोपिक फोटो आहेत ते सगळे. मी म्हणालो ना ASR आपण कसं फाइंड आउट करतो, 2. एक तर पेट्रोग्राफीने, काल मी बोललो होतो, रिमेंबर दॅट. आणि दुसरं म्हणजे त्याच्याकरता एक केमिकल टेस्ट पण प्रोसिजर दिलेली आहे. So you can do either chemical analysis and do ASR, or you can do petrography to know whether your concrete is affected by ASR, alkali silica reactivity, or AAR, दोन्ही म्हणतात त्याला, अल्कली ॲग्रिगेट रिॲक्टिव्हिटी. आणि जर अल्कली ॲग्रिगेट रिॲक्टिव्हिटीने अफेक्टेड कॉन्क्रीट असेल तर त्याला आजच्या तारखेला कुठलंही सोल्युशन मार्केटमध्ये नाही. सो यू हॅव टू ॲक्च्युअली पुल डाऊन द स्ट्रक्चर अँड रिबिल्ड. नशिबाने आपल्या एरियात त्याचा इफेक्ट खूप कमी आहे आणि आपल्या देशात सुद्धा AARचा म्हणजे रिॲक्टिव्ह सिलिका खूप कमी एरियामध्ये मिळते, पण मिळते.
So we have to be careful when particularly you are doing concrete in other areas, other parts of the country or neighboring countries. पेट्रोग्राफीचे ॲप्लिकेशन म्हणजे काय, ॲग्रिगेट टाईप अँड कॉम्पोजिशन. तुम्हाला पेट्रोग्राफी काय कळलं? इट्स व्हेरी सिम्पल. दिस इज नॉट अ टेस्ट ॲक्च्युअली, दिस इज अ व्हिज्युअल एक्झामिनेशन प्रोसिजर. You are doing microscopic examination of stone, concrete or any other material for that matter. Microscopic examination. So you can do microscopic examination of aggregate for aggregate type and its composition, quality of aggregate. म्हणजे एक फोटो माझ्या मते आपल्याला इकडे दिसतो का त्याच्यात ॲक्च्युली यू कॅन सी क्रॅकिंग ऑल्सो, फाईन क्रॅकिंग, मायक्रो क्रॅकिंग जे असतं ना कॉन्क्रीटमध्ये फायर डॅमेजमध्ये ते ह्याच्यात दिसतं. यू कॅन सी फाईन मायक्रो क्रॅकिंग विच यू कॅनॉट अदरवाईज सी. प्रेझेन्स ऑफ डिलिटेरियस मटेरियल ऑर ऑल्टरेशन्स इन ॲग्रिगेट हे दिसू शकतं. सिमेंट क्लिंकरची क्वालिटी, फेस कॉम्पोजिशन, म्हणजे दिस इज द प्रोसेसेस ड्युरिंग सिमेंट प्रिपरेशन. डिग्री ऑफ सिमेंट हायड्रेशन, सिमेंट अनहायड्रेटेड सिमेंट आहे का हार्डन कॉन्क्रीटमध्ये हे कळू शकतं पेट्रोग्राफीमध्ये. बिकॉज यू आर गोईंग इन टू द मायक्रोस्कोपी लेवल ऑफ कॉन्क्रीट. कळतंय, कॉन्क्रीटच्या आपण आतमध्ये घुसतोय 100 टाइम्स मॅग्निफाईड व्ह्यू. Presence and relative abundance of fly ash, presence and relative abundance of slag or anything, total air void content and their distribution, size and shape, alkali silica reaction etc. आता फ्लाय ॲशमध्ये आम्ही एक छान एक्सपेरिमेंट केला होता. एक्सपेरिमेंट म्हणजे एक जॉबच केला होता. म्हणजे एका क्लायंटला मोठ्या फाउंडेशनमध्ये त्याने फ्लाय ॲश ऑन साईट टाकली होती त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने. ही वॉन्टेड टू नो की वेदर द फ्लाय ॲश वॉज युनिफॉर्मली डिस्पर्स्ड विदिन कॉन्क्रीट. हाऊ विल यू नो? It is a hardened concrete. So what we told him is we will take small concrete samples for all possible directions of the thing. आम्ही 40 एक सॅम्पल घेतली, त्याचं पेट्रोग्राफिक एक्झामिनेशन केलं. यू कॅन सी फ्लाय ॲश पार्टिकल सेपरेटली बिकॉज दे आर सर्क्युलर इन शेप. सो प्रत्येक सॅम्पलमध्ये किती फ्लाय ॲश पार्टिकल दिसतात हे आम्ही त्याला मेजर करून सांगितलं. आणि मोर दॅन 37 पार्टिकल्स शोड द प्रेझेन्स ऑफ फ्लाय ॲश. So he was more than happy कि 90% you can say the dispersion of fly ash is good. So this test can be used. This is an innovative way of using the microscopic test. कळलं? तुम्ही म्हणाल की मला voids काढायला ही टेस्ट. अरे voids are ultrasonic or radar or some other technique. This is for doing the microscopic examination. So हे काय झालं? लिमिटेशन्स म्हणण्यापेक्षा द एक्स्ट्रीम एक्सपर्टीज इज इसेन्शियल. द सेटअप इज कॉस्टली, कारण तुम्हाला एक मायक्रोस्कोप घ्यायला लागतो. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा मायक्रोस्कोप घेतला आणि त्यानंतर पहिले 2 वर्ष ते 2.5 वर्ष वी वर कलेक्टिंग सॅम्पल्स फ्रॉम डिफरंट रिजन्स, ॲग्रिगेट सॅम्पल्स अँड कलेक्टिंग कॉन्क्रीट सॅम्पल्स ऑफ डिफरंट ग्रेड्स डन विथ डिफरंट. आणि नाही जी मिळत होती ती आम्ही आमच्या लॅबोरेटरीत कास्ट करायचो, 200 डिग्रीला ओव्हनमध्ये ठेवायचो, गरम करायचं, आणि वी आर डुईंग द पेट्रोग्राफी. सो वी बिल्ड अप अवर लायब्ररी फर्स्ट ऑफ पेट्रोग्राफी स्लाइड्स अँड देन वी स्टार्टेड युजिंग. त्यामुळे द ओरिजिनल सेटअप इज प्रेटी एक्सपेन्सिव्ह. Accuracy of method depends on sampling of the concrete. Thin section preparation is a lengthy process. This needs expertise. So 30 मायक्रॉनचा सॅम्पल काढणं, इट नीड्स एक्सपर्टीज. अँड बॅकग्राऊंड ऑफ द प्रोजेक्ट मस्ट बी नोन फॉर करेक्ट इंटरप्रिटेशन. तुम्हाला माहिती पाहिजे की वाय पेट्रोग्राफी इज बिंग डन. म्हणजे जसं त्या केसमध्ये फ्लाय ॲशचं डिस्पर्शन बरोबर झालं आहे की नाही. पेट्रोग्राफी वॉज बिंग डन फॉर दिस प्रोसेस. क्लिअर? लोड टेस्ट, सगळ्यांना लोड टेस्ट माहिती आहे. लंच झाला, एक लोड टेस्ट संपून जावा ना 2 मिनटं. लोड टेस्ट म्हणजे काय? एखाद्या स्ट्रक्चरवरती लोड करायचं आणि त्याचा रिस्पॉन्स मेजर करायचा. लोड टेस्ट किती जणांना नाही माहिती? कॉन्क्रीट क्यूब काय असतो? हां, इज क्यूब टेस्ट नॉट अ लोड टेस्ट. पण असं मी कुठे म्हणालो आहे? मी काय म्हटलं? लोड टेस्ट कोणाला नाही माहिती? यू गॉट कन्फ्यूज सर.
आणि तुम्हाला कन्फ्यूज करून तुमच्यातलं आतलं थॉट प्रोसेस इम्प्रूव्ह करणं हेच माझं काम आहे, बाकी काही नाही. याच्यात काय आत्तापर्यंत आपण पाहिलेल्यातलं हायटेक काहीही आपल्याला आढळलं का? इज नथिंग हायटेक इन मेंटेनन्स अँड रिपेअर्स. व्हेरी व्हेरी लिमिटेड पोर्शन इज हायटेक, की जो कळत नाही ॲक्च्युली, जो येईल आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये येईल, तो कळत नाही, तो आपल्याला सोडून द्यायचा, तो पुढे जायचं. विल सी वाय वी लिव्ह इट, विल टेल यू. नो आय टेल यू, दिस इज अ फॅक्ट. लोड टेस्ट म्हणजे काय, की यू आर लोडिंग द क्यूब फॉर कॉम्प्रेशन, बट वी आर लोडिंग इट टू क्रशिंग अँड टू डिस्ट्रक्शन. त्यामुळे लोड टेस्ट, आपण एखाद्या स्ट्रक्चरवरती लोड टेस्ट करून ते पडेपर्यंत लोड टेस्ट केलं तर क्लायंट म्हणाले क्या पागल आहे क्या. पण लोड टेस्ट टू डिस्ट्रक्शन असू शकते. जेव्हा तुम्ही एखादं R&D करत असाल तेव्हा लोड टेस्ट कॅन बी टू डिस्ट्रक्शन. एका लॅबोरेटरीमध्ये तुम्ही एक सॅम्पल क्रिएट केलं, यू कॅन लोड इट टू डिस्ट्रक्शन ना. आपण बीम सॅम्पल करतोच ना, 3 पॉईंट टेस्ट का करतोच, लोड टेस्ट, दॅट्स अ फ्लेक्चरल टेस्ट. कॉम्प्रेशन टेस्ट पण करतो, टेन्साईल स्ट्रेंथ करतो आपण, लोड टेस्ट. दीज आर ऑल डिस्ट्रक्टिव्ह लोड टेस्ट. टेन्साईल लोड इज अ लोड ना, स्टील बार फोडतोच की नाही आपण. पण साईटवरती जे आपण करतो ना ते प्रिडॉमिनंटली फ्लेक्चरल मेंबर्सना करतो, स्लॅब आणि बीमला. साईटवरती आपण कॉलमला लोड टेस्ट करतो का? मी सांगितलं, तुम्ही म्हणणार हा हो माहिती होतं हे करतो म्हणून. पाईल लोड टेस्ट काय असतं? इज पाईल नॉट अ कॉलम? काय माहिती आहे का, ह्या स्ट्रक्चरचा असा थॉट आला ना, पाईल इज अ कॉलम. सो वेन आय आस्क यू अ क्वेश्चन की हॅव यू एव्हर डन लोड टेस्टिंग ऑफ अ कॉलम, यू से हाय बाबा नाही. पाईल लोड टेस्ट केलं की हो, मग इज पाईल नॉट अ कॉलम. सो वी डू कॉम्प्रेशन टेस्ट ऑल्सो ऑन साइट. वी डू flexural test also on site. Test is conducted loading a structure for specified load and measuring the response of the structure. There can be full load test. म्हणजे स्ट्रक्चरची जी लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे, एका स्लॅबमध्ये समजा आपण 200 kg पर स्क्वेअर मीटर लाईव्ह लोड असेल तर 200 kg लाईव्ह लोड करता आपण त्याला लोड करू शकतो. म्हणजे ॲक्च्युली IS कोड काय म्हणतात, सव्वापट करायचं. म्हणजे 200 असलं तर 250 करायचं kg per square meter. So this is called full load test, or there can be an incremental load test. म्हणजे मला जर 250 kg per square meter लोड करायची ती स्लॅब, तर आय कॅन गो फॉर 50 kg per square meter, see the deflection, 100 kg, see the deflection, 150 kg, see the deflection, 200 kg and 250. I can break it into any number of increments. Why? The advantage would be, असं होऊ शकतं ना की माझं स्ट्रक्चर 250 kg नाही घ्यायला केपेबल आहे, मी डायरेक्ट 250 kg जर लोड करायला सुरुवात केली तर देर इज अ पॉसिबिलिटी की ते स्ट्रक्चर परमनंटली डॅमेज होईल. पॉसिबिलिटी आहे ना. सो वी कॅन डू इन्क्रिमेंटल लोडिंग अँड सी इफ इट इज अ न्यू स्ट्रक्चर, क्लायंट इज कॉन्फिडंट, देन वी कॅन गो फॉर फुल लोड टेस्ट ऑल्सो. बट इन्क्रिमेंटल लोड टेस्ट इज नॉट गिवन इन IS कोड, is an improvisation of the load test. And load test to failure, हे आपण पाहिलं की लॅबोरेटरी सॅम्पलमध्ये you need to test the sample to failure. Safety of the structure and avoid permanent damage, जे आपण आत्ता बघितलं. इन्क्रिमेंटल लोडिंग करा ना, काय प्रॉब्लेम आहे. रेसिड्युअल डिफ्लेक्शन म्हणजे काय होतं, लोड केल्यानंतर स्लॅब डिफ्लेक्ट होते आणि लोड काढल्यानंतर इट डज नॉट गो बॅक टू ओरिजिनल लेवल. दॅट इज कॉल्ड रेसिड्युअल डिफ्लेक्शन. यू हॅव टू मेजर द रेसिड्युअल डिफ्लेक्शन ॲक्च्युली, म्हणजे 85% कमी पाहिजे रेसिड्युअल डिफ्लेक्शन. इट शुड बी लेस दॅन 15%, सॉरी. सो रेसिड्युअल डिफ्लेक्शन जर आलं तर दॅट ऑल्सो इज अ टाईप ऑफ परमनंट डॅमेज, इजंट इट. रिस्पॉन्स मेजरमेंट्स सच ॲज डिफ्लेक्शन, स्ट्रेन, slip in the structure or crack width shall be made at locations where maximum response is expected. हे कळलं. एखाद्या स्ट्रक्चरला क्रॅकिंग असेल, आता आपण ह्या बीम्सना क्रॅकिंग पाहिलं बाजूच्या याच्यामध्ये, इथे पण शिअर क्रॅकिंग आहे. जर आपण ह्या बीमला संपूर्ण लोड टेस्ट, इफ वी लोड दिस बीम फॉर फुल लोड टेस्ट, तर ह्या क्रॅकची लांबी वाढते का, ह्या क्रॅकची रुंदी वाढते का हे आपण पाहू शकतो. स्ट्रेन गेजेस लावून त्याच्यावरती स्ट्रेन वाढतोय का हे आपण पाहू शकतो. किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये इज देअर अ स्लिप, म्हणजे
एखादा वुडन मेंबर आहे जो ब्रिकवर्कमध्ये आणि तो स्लिप होतोय का, हॉरिझॉन्टल त्याचं डिस्प्लेसमेंट होतंय का हे आपण पाहू शकतो, किंवा ॲक्च्युअल डिफ्लेक्शन्स पाहू शकतो. या सगळ्याचं मॉनिटरिंग हे लोड टेस्टमध्ये आपण करू शकतो. IS कोड काय म्हणतं की क्यूब टेस्ट जर फेल झाले